तसा तर आमचा मुलगा लय हुशार आहे बरं का, पण काय करायचं मॅडम, अभ्यासच नको म्हणतोय बघा. लय म्हणजे लय डोस काय त्याला. कुठल्या गाडीचं नाव सांगू द्या, कुठल्या बाजारात कुठल्या कंपनीचं मोबाईलचं मॉडेल येऊ द्या, कुठलं काय नवीन येऊ द्या, टीव्हीतलं तर नुसते ती आवाजावरनं ओळखते कुठली सिरियल लागणार आहे. कुठलं बाहेरचं ज्ञान म्हणून विचारा, काय बी सांगा, एक नंबर हुशार आहे बघा पोरग. पण अभ्यास म्हणले की ह्याची गाडी गडगडत्या. अभ्यास एवढा नको. बाकीचं काय पण सांगा, टीव्हीवर बघायला सांगा, मोबाईलवर गेम खेळायला सांगा, कुणाला ते मोबाईलमधनं काय काय काढून धावतेत की तसलं दावाय सांगा, एक नंबर. खेळात तर एवढं पुढाय सांगू तुम्हाला, ह्याच्याशिवाय शाळेतली कुठली मॅचच होत नाही. पण काय करायचं मॅडम, पोरगा अभ्यास म्हणले की पोराचं डोसकंच उठतंय बघा. अभ्यास एवढा नको. हा प्रश्न कुणा एकाच्या घरातला नाहीये, तर थोड्याफार अंशी प्रत्येकाच्या घरातला, अर्थात हा जागतिक प्रश्न होऊन चाललेला आहे. हल्ली मुलांना अभ्यास नको असं चित्र दिसतंय. तर काय बरं करता येईल मुलांना अभ्यासाकडे वळवण्यासाठी? तर एक शिक्षिका म्हणून मला ज्या काही गोष्टी सुचल्या त्या मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तुम्हाला सुद्धा सुचलेल्या गोष्टी कमेंटमध्ये नक्की कळवा, की जेणेकरून जगभरातल्या सगळ्या मुलांना अभ्यासाची गोडी लागेल. कारण मुलांना जर अभ्यासाची गोडी लागली तरच आपण त्यांच्यासाठी जे कष्ट करतो ते कष्ट सफल होणार आहेत आणि आपल्या मुलांचं सुद्धा आयुष्य अर्थात सफल होणार आहे. कारण आपली सगळी धडपड ही आपल्या मुलांसाठीच, अर्थात आपल्या मुलांच्या भवितव्यासाठीच असते. तेव्हा चला तर मग आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया मुलांना अभ्यासाची गोडी कशी लावावी. नमस्कार, मी विनया कुलकर्णी. आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. ज्या मैत्रिणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांच्यासाठी मी एक शिक्षिका आहे, एक सूत्रसंचालिका आहे, एक समुपदेशिका आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी सुद्धा तुमच्यासारखीच एक आई आहे. चला तर मग आज आपण सगळ्या आयांना घरोघरी भेडसावणारा जो प्रश्न आहे, मुलांना अभ्यासच नको आहे, तर त्याबद्दल जाणून घेऊया की मुलांना अभ्यासाची गोडी कशी लावता येईल. आता सुट्ट्या संपल्या आणि आता शाळा सुरू झाली. तर हल्ली सगळीकडे असं चित्र दिसतं की शाळा सुरू झाल्यानंतर पहिले काही दिवस मुलं अगदी टंगळमंगळ करतात आणि मग हळूहळू हळूहळू अभ्यास न करणाऱ्या मुलांच्या संगतीत जातात. तर आपण एक पालक म्हणून कटाक्षानं ही गोष्ट पाळूया की आता नव्याने शाळा सुरू झाल्यानंतर आपलं मूल कुणाच्या संगतीत आहे त्याचा आधी मनापासून अभ्यास करूया. कारण आपल्या मुलांना अभ्यासाकडे वळवण्याच्या दृष्टीनं पाहत असताना मूल आपलं ज्याच्या संगतीत आहे त्यानुसार ते बघतं, त्यानुसार ते वागतं. मलाही आठवतं, माझ्या लहानपणी जेव्हा मी हायस्कूलमध्ये होते तेव्हा माझ्या शेजारी जी मैत्रीण बसायची, मी तिच्यासारखा अक्षर काढायचा प्रयत्न करायचे आणि आज सुद्धा माझी ती सवय तशीच आहे. तर आपलं मूल जर अभ्यास करणाऱ्या मुलांच्या संगतीत असेल तर आपोआप त्याला सुद्धा अभ्यास करायची संगत लागते आणि आपलं मूल कोणत्या संगतीत आहे हे पाहणं आपलं कर्तव्य आहे. मग हे समजण्यासाठी आपण काय करूया, एकेका पायरीनं आपण मुलांच्याकडे जेव्हा लक्ष देतो तेव्हा पायरीतला प्रत्येक पैलू उलगडत जातो आणि नकळतपणे आपली मुलं अभ्यासाकडे वळतात आणि त्यांचं इच्छित ध्येय गाठतात सुद्धा. तर आपल्या मुलांनी कोणत्या संगतीत आहे, आपली मुलं कोणाच्या संगतीत आहेत हे ओळखण्यासाठी आपण मुलांशी शाळेतून आल्यानंतर संवाद साधूया. कोणतंही पालकत्वाचं बर्डन, दबाव न देता त्यांच्याशी मोकळेपणाने, मुक्तपणाने अशा पद्धतीनं बोलूया की जेणेकरून मुलं शाळेत घडलेल्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगतील आणि त्यातून आपल्याला एक अंदाज बांधता येईल की याच्या संगतीत कोण आहे आणि ती मुलं कशी आहेत, अभ्यासू आहेत की नाहीत. एकदा हे पक्क झालं की नकळतपणे मुलांची संगत जशी सुधारेल तसं मुलांचा अभ्यासाकडचा कल नक्कीच वाढतो. त्यामुळं मुलांना अभ्यासाकडे वळवण्याच्या पहिल्या खास ट्रिकमध्ये आपण मुलांच्या संगतीकडे लक्ष देऊया आणि चांगल्या मुलांच्या संगतीमध्ये आपलं मूल जर राहिलं तर आपोआप ते त्या प्रवाहामधून अभ्यासाकडे वळणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं मूल जेव्हा अभ्यासाला बसतं तेव्हा आपण त्याच्या आजूबाजूला नुसतं राहूया, त्याचं थोडंसं कौतुक करूया, नकळतपणे त्याचं निरीक्षण करूया, त्याला हवं तर मागितलं तर आपण गाईडलाईन देऊया, त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींचं कौतुक करूया, एखादी सुधारणा त्याला सांगूया. बरेचसे पालक आपल्या मुलांना अभ्यासाला घेऊन बसतात आणि अगदी फटके, छडी फाड फाड कानाखाली लावतात, मारतात, रागवतात, ओरडतात. शिवाय इतर मुलांशी त्याची तुलना सुद्धा करतात. काय हे तू आमच्या घराची लाज घालवलीस, त्या अमक्याचं पोरगं बघ हे ते अभ्यास करते आणि तुला 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 अभ्यास करायला नको. असं केल्यामुळं नकळतपणे पालक अभ्यासाला घेऊन बसले की आपला पाणउतारा होणार
आपल्याला मार बसणार आणि आपल्या मित्रांचं मात्र कौतुक होणार, हे समीकरण ठरलेलं हे मुलं नक्की ओळखतात. त्यामुळं आपण जेव्हा आपल्या मुलांना अभ्यासाला घेऊन बसू ना, तेव्हा आपण हे पथ्य पाळूया की आपण मुलांचे मित्र होऊया, मुलांचे मार्गदर्शक होऊया. मग छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण मुलांना शिकवू शकतो. गाणी, गोष्टी, नाट्यकरण, एखादा छानसा व्हिडिओ, आपण एखादा धडा वाचून दाखवूया. वाचनाची पद्धत आपली जरी चुकीची असेल तर मूल लगेच सांगतं, आई हे असं वाचायचं नसतं, हे असं वाचायचं असतं. एखादा ऐतिहासिक प्रसंग दाखवूया. वेळप्रसंगी मुलांना एखाद्या ऐतिहासिक ठिकाणी नेऊन त्याचं जे स्पष्टीकरण आहे तिथल्या प्रसंगाबद्दल सांगूया. आता हे सगळ्याच पालकांना शक्य होतं असं नाही, पण मूल जेव्हा अभ्यास करत असतं तेव्हा आपण त्याच्या आजूबाजूला राहूया, त्याचं निरीक्षण करूया, त्याच्या छोट्या छोट्या कृतींबद्दल त्याचं कौतुक करून त्याला प्रोत्साहन देऊया. असं प्रोत्साहन दिल्यामुळं मुलांच्यामध्ये अभ्यास करण्याची गोडी वाढते आणि अभ्यासाची प्रेरणा मुलं आपल्या पालकांच्या कौतुकाच्या शब्दामधून घेतात. आणि हा आमचा नेहमीचा अनुभव आहे. जेव्हा मुलं वर्गात दंगा करतात ना, तेव्हा आरडाओरडा करण्यापेक्षा मी एकच काम करते, नुसतं म्हणते, अरे वा, सगळेजण किती छान बसलेत आणि कितीतरी जणांनी वह्या पुस्तकं सुद्धा काढलेली आहेत बरं का, आणि ती सुद्धा न सांगता. या एका वाक्याची गंमत अशी होती की जी मुलं दंगा करत असतात ना, ती सुद्धा एकदम शांत बसतात आणि इकडं तिकडं बघू लागतात, कोण बोलतंय, आपण तर शांत बसलोय बाबा. किंवा लगेचच काढलेली नसतील तर पुस्तकं काढतात आणि अभ्यासाला लागतात, किंवा ते अभ्यास करतात असं तरी दाखवतात. म्हणजे लहान मोठ्या सगळ्यांच्या पथ्यावर पडणारी गोष्ट म्हणजे मुलांचं कौतुक करणं. मग मुलांचं कौतुक करताना ओव्हर पॅम्परिंग न करता योग्य पद्धतीनं योग्य तिथं कौतुक करूया. योग्य जागी त्यांना योग्य शब्दामध्ये समज देऊया. ज्या गोष्टी त्यांना समजलेल्या नाहीयेत त्या आपल्याला समजावून देता येत असतील तर देऊया, नसेल तर ज्याची कुणाची मदत घ्यावी लागत असेल तर ती मोठ्या मनाने घेण्याची सवय आपल्या मुलांना लावूया. असं केल्यामुळं नकळतपणे मुलांना सुद्धा जी गोष्ट आपल्याला अडते ती गोष्ट आपण धाडसाने विचारायला पाहिजे याचं धाडस मुलांना येतं. बऱ्याचदा मुलांना अनेक शंका असतात, पण मुलं शाळेत शिक्षकांना विचारत नाहीत, घाबरतात. कारण घरात सुद्धा त्यांनी पाहिलेलं असतं की काही विचारलं की मुलं मार खातात किंवा बोलणे खातात बऱ्याचदा. त्यामुळे मुलं दबकतात. त्यामुळे मुलं धाडसानं बोलायला शिकतील, धाडसानं शंका विचारायला शिकतील. शंकांचं समाधान करत करत जेव्हा मुलं पुढे जातील तेव्हा नक्कीच मुलांना अभ्यासाची गोडी लागेल. मुलांना अभ्यासामध्ये ज्या गोष्टीची आवड आहे ते त्यांना करू द्या. मुलांच्या अभ्यासाचं वेळापत्रक ठरवूया आणि ते वेळापत्रक आपण त्यांच्यावरती न लादता त्यांना विचारात घेऊन जर आपण वेळापत्रक केलं तर नक्कीच मुलं त्या वेळापत्रकाप्रमाणे फॉलो करण्याचा प्रयत्न करतात, त्या वेळापत्रकानुसार अभ्यास करायचा प्रयत्न करतात. यात कुठंही प्रेशराईज न करता जेव्हा आपण काही किल्ल्या मुलांच्या हातात देतो ना, तेव्हा काही कुलपं अशी असतात जी आपल्यासाठी अडकलेली असतात, पण मुलांच्यासाठी मात्र ती खळकन उघडतात आणि त्यातून येते मुलांच्या यशाची गुरुकिल्ली. त्यामुळे मुलांना विश्वासात घेऊन मुलांच्या अभ्यासाचं वेळापत्रक करूया आणि ते स्ट्रिक्टली फॉलो करूया. आणि आपण पालक म्हणून आवर्जून मुलांना काहीसा वेळ मनोरंजनासाठी आवर्जून देऊया, पण त्यासाठी एखादी अट घालूया. जसं एखाद्या स्कीममध्ये लिहिलेलं असतं ना, अटी लागू, तसं एक सौम्य शब्दामध्ये एक त्यांना अट घालूया की एवढा अभ्यास रोजचा झाला की मग आपण या गोष्टी करायच्यात. 1 तास अभ्यास, 10 मिनिट मोबाईल. 1 तास अभ्यास झाला की आपोआप आपणहून मुलांना अभ्यासाला फुल स्टॉप द्यायला सांगून 10 मिनिट आवर्जून त्याच्या आवडीचं करू द्यावं. त्याच्या आवडीचं करायला दिल्यामुळं पालक सुद्धा दिलेले शब्द पाळतात हे मुलांना समजतं आणि मग अर्थात मुलं पालकांचं ऐकायला लागतात. जेव्हा पालक आणि मुलांच्या मध्ये मैत्रीचं नातं निर्माण होतं तेव्हा मुलांना पालकांच्या समोर अभ्यास करायला बर्डन येत नाही आणि या बर्डन न घेता अभ्यास केल्यामुळं मुलांचा अभ्यास झपाझप होतो. बरेचसे पालक मुलांना अभ्यास करताना आमिष दाखवतात की तू एवढा अभ्यास केलास की मग तुला कॅडबरी देणार. खरं तर आमिष दाखवण्याची किंवा धमक्या देण्याची, मारहाण करण्याची जी पद्धत आहे ती अतिशय चुकीची आहे. खरं तर आपण मुलांच्या मनावर हे बिंबूया की अभ्यास हा तुला तुझ्यासाठी करायचा आहे. मग त्यासाठी त्यांना कमी आयुष्यामध्ये, कमी वयामध्ये खूप काही अचीव केलेल्या लोकांच्या गोष्टी सांगूया, दाखवूया. अशी मुलं आपल्या आजूबाजूला असतात की जी प्रतिकूल परिस्थितीमध्ये अभ्यास करतात, पुढे जातात, आपल्या आईवडिलांना सुखी करतात, स्वतःचं आयुष्य सुखी करतात. अशा गोष्टी जेव्हा आपण सातत्याने मुलांना दाखवतो तेव्हा मुलं नकळतपणे अभ्यासाकडे वळतात. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मुलांना मारक असते ती म्हणजे तुलना. मुलांनी किती छोटीशी गोष्ट जरी केली ना तरी आपण त्याचं कौतुक करावं.
पण त्याचं एखाद्या मुलाशी जेव्हा आपण तुलना करतो तेव्हा ज्या मुलाबरोबर आपण त्याची तुलना करतो त्या मुलाच्या बद्दल नकळतपणे मुलांच्या मनात द्वेष निर्माण होतो. आणि मग जर हे मूल ज्याच्याशी आपण तुलना करतो ते जर अभ्यासू असेल तरी सुद्धा आपलं मूल त्याच्यापासून थोडंसं लांब जातं आणि नकळतपणे अभ्यासाच्या चांगल्या सवयींना ते मुक्त. त्यामुळे तुलना न करता, धमक्या न देता, मारहाण न करता मुलांचे मित्र होऊया, मुलांचे मार्गदर्शक होऊया, मुलांना विश्वासात घेऊन अभ्यासाचं वेळापत्रक ठरवूया आणि हे वेळापत्रक योग्य पद्धतीने फॉलो करूया. आणि हे करत असताना मुलांना आपण प्रोत्साहन देऊया. या छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा आपण करू ना तेव्हा नक्कीच आपली मुलं अभ्यासाकडे वळणार आहेत. याबरोबरच अभ्यास कसा करावा किंवा अभ्यासाकडे मुलांनी कसं वळावं या गोष्टीला अनेक पैलू आहेत. पण ते पैलू जर मी आता तुम्हाला या व्हिडिओत सांगत बसले तर व्हिडिओ नक्कीच मोठा होणार आहे. त्यामुळे याच पैलूवरती विविध विषयांवरती किंवा विविध मुद्द्यांवरती चर्चा करण्यासाठी किंवा मुद्दे मांडण्यासाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमच्याजवळ जरी मुलांनी अभ्यासाला वळण्यासाठी, मुलांनी अभ्यास करावा यासाठी काही ट्रिक्स असतील, काही सोप्या गोष्टी असतील की ज्या तुम्ही केलेल्या आहेत तर त्या नक्की कमेंट करून कळवा की जेणेकरून आपल्या अनेक विद्यार्थी मित्रमैत्रिणींपर्यंत आणि पालक बंधू भगिनींपर्यंत पोहोचतील आणि सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि हो विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, इट्स स्टडी टाइम. आता अभ्यासाला लागायचं. तुम्हा सगळ्यांना अभ्यासासाठी ऑल द बेस्ट. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.